पॉइंट आहे राजकोषीय धोरण. या राजकोषीय धोरणाबद्दल माहिती पाहिजे आणि नंतर डिफरन्स पाहिजे. राजकोषीय धोरण म्हणजे काय? तर राजकोषीय धोरणाचा जर विचार केला तर राजकोषीय धोरण हे बघा, राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगारामध्ये, राष्ट्रीय उत्पन्नात, नंतर उत्पादनात, राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी ठीक आहे, किंवा अनावश्यक परिणाम दूर करण्यासाठी शासकीय जमा आणि खर्चासंबंधित शासकीय धोरणाला बदल घडवण्यासाठी जे शासकीय धोरण असतं, शासकीय धोरण किंवा सरकारचं धोरण असतं, शासकीय किंवा सरकारचे जे धोरण असते, सरकारचे धोरण जे असते त्यालाच आपण म्हणतो राजकोषीय धोरण, त्यालाच म्हणतात राजकोषीय धोरण. शासकीय धोरण किंवा सरकारचे धोरण यालाच म्हणतात राजकोषीय धोरण. या राजकोषीय धोरणाचे काही उद्दिष्ट असतात, त्याच्यामध्ये आर्थिक वाढीला चालना देणे, आर्थिक वाढीला चालना देणे, आर्थिक वाढीला चालना देणे, रोजगार निर्मिती करणे, नंतर उत्पन्न व संपत्ती यांच्यातील तफावत दूर करणे, उत्पन्न व संपत्ती यातील तफावत दूर करणं, किमतीचे नियमन करणे, ह्या गोष्टी याच्यामध्ये येतात. कशामध्ये? राजकोषीय धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये. ठीक आहे, राजकोषीय धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये काय? राजकोषीय धोरण म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन व रोजगार यांच्यात बदल घडवण्यासाठी जे शासकीय धोरण असतं किंवा जे सरकारचं धोरण असतं यालाच म्हणतात राजकोषीय व सरकारचे धोरण. याच्या उद्दिष्टांमध्ये पहिले आर्थिक वाढीला चालना देणे, नंतर हे रोजगार निर्मिती करणं, नंतर हे उत्पन्न व संपत्ती यांच्यातील तफावत दूर करणं, आणि नंतर हे किमतीचे नियंत्रण करणं किंवा नियमन करणं. नंतर येतं राजकोषीय धोरणांची साधने. राजकोषीय धोरणांची साधने तर राजकोषीय धोरणांच्या साधनांचा जर विचार केला, राजकोषीय धोरणांच्या साधने याच्यामध्ये पहिले येतं साधन कर व करेतर उत्पन्न. नंतरचं साधन येतं महत्त्वाचं काळ्या पैशांवरती नियंत्रण ठेवणं, काळ्या पैशांवरती नियंत्रण ठेवणं, कर व करेतर उत्पन्न. नंतर तुटीचा अर्थ भरणा, नंतर शिल्कीचे म्हणजे ज्याच्यामध्ये अंदाजपत्रक याच्यामध्ये जमा खर्चापेक्षा जास्त असते, नंतर अनावश्यक खर्चात कपात, विनाकारण जो खर्च आहे त्यात कपात करणं, अनावश्यक खर्चात कपात करणं, नंतर साठेबाजीवरती नियंत्रण करणं इत्यादी गोष्टी येतात. परत प्लस सार्वजनिक खर्च आणि वित्तीय प्रशासन करणं हे कोणाचं काम आहे? सार्वजनिक वित्ताचं काम आहे. सार्वजनिक वित्तांमध्ये जर बघितलं तर राजकोषीय धोरण, हे जे राजकोषीय धोरण आहे, या राजकोषीय धोरणामध्ये काय म्हणलं? राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार यांच्यात बदल घडवण्यासाठी जे शासकीय धोरण असतं यालाच म्हणतो आपण राजकोषीय धोरण. याची उद्दिष्ट किती आहे? ती 4 उद्दिष्ट आहेत त्याची. आर्थिक वाढीला चालना देणे, रोजगार निर्मिती करणे, उत्पन्न संपत्ती तफावत दूर करणे आणि किमतीचे नियमन करणं. नियमन करणं. नंतर हे साधने, राजकोषीय धोरणाची साधने, याच्यावरती पेपरला असतो प्रश्न. कर व करेतर उत्पन्न, काळ्या पैशावरती नियंत्रण, तुटीचा अर्थ भरणा म्हणजे जर खर्च हा जमेपेक्षा जास्त असेल त्यावेळेस जे साधना किंवा त्यावेळेस ज्या यूज केलं जातं ती जी तूट आहे, ती तूट भरण्यासाठी जे कर्ज घेतलं जातं, नोटांची छपाई केली जाते, यालाच म्हणतो तुटीचा अर्थ भरणा. नंतर शिल्कीचे अंदाजपत्रक, याच्यामध्ये जमा हा खर्चापेक्षा जास्त असतो, अनावश्यक खर्चात कपात करणे, साठेबाजीवरती नियंत्रण ठेवणं, सार्वजनिक खर्च, वित्तीय प्रशासन, ह्या एक साधने आहेत. हे झाली राजकोषीय धोरणाची साधने. नंतर हे चलनविषयक धोरण. चलनविषयक धोरण चलनविषयक धोरणामध्ये काय बघा? चलनविषयक धोरण म्हणजे काय? आर्थिक विकास व किमती स्थिर ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक ज्या धोरणान्वये बाजारातील पैशाचा पुरवठा, पतनिर्मिती, पैशाचे मूल्य आणि पैशाची उपयोगिता यांचं नियंत्रण करते. याच्यामध्ये काय केलं जातं बघा?
याच्यामध्ये चलनविषयक धोरणामध्ये पैशाचा पुरवठा, नंतर पतनिर्मिती, नंतर पैशाचे मूल्य, नंतर पैशाची उपयोगिता, यांचे नियंत्रण किंवा नियमन हे मध्यवर्ती बँकेकडून केलं जातं. कशाकडून? मध्यवर्ती बँकेकडून. मध्यवर्ती बँक दॅट इज नथिंग बट RBI कडून केलं जातं. आणि यालाच आपण म्हणतो चलनविषयक धोरण. याचं नियमन किंवा नियंत्रण करण्यासाठी जी धोरणे यूज करतात त्या धोरणांना, आणि धोरणे कोण यूज करतं? RBI किंवा मध्यवर्ती बँक. त्या धोरणांना चलनविषयक धोरण म्हणतात. चलनविषयक धोरणमध्ये काय आहे? पैशाचा पुरवठा, पतनिर्मिती, पैशाचे मूल्य, पैशाची उपयोगिता यांचे नियंत्रण व नियमन करण्याचं काम मध्यवर्ती बँक करते. आणि यासाठी जी धोरणे ती यूज करते त्यालाच म्हणतात चलनविषयक धोरण. यालाच दुसरा शब्द आहे मौद्रिक धोरण. म्हणजेच राजकोषीय धोरण हे सरकारचं असतं, तर मौद्रिक धोरण हे RBIचं असतं. नंतर यांचं काही उद्दिष्ट आहेत. याचं पहिलं उद्दिष्ट आहे किंमत स्थिर ठेवणे. विनिमय दर स्थिर ठेवणे. आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणं. नंतर पैशाचा पुरवठा नियमित करणं. पैशाचा पुरवठा नियमित करणं हे काय त्याचे. नंतर अजून रोजगार वृद्धीस प्राधान्य देणे किंवा रोजगार वाढवणं. ठीक आहे. याच्यामध्ये काय? किंमत स्थिर ठेवणं, विनिमय दर स्थिर ठेवणे, आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे, पैशाचा पुरवठा नियमित करणे आणि महत्त्वाचं आहे रोजगार वृद्धीस प्राधान्य देणे. हे काय? चलनविषयक धोरणाची उद्दिष्ट. नंतर येतं चलनविषयक धोरणाची साधने. चलनविषयक धोरणाची जी साधने आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे बँक दर, नंतर आहे CRR रोख राखीव प्रवणता कॅपिटल रिझर्व्ह रेशो, नंतर SLR वैधानिक रोखता प्रमाण स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, नंतर आहे रेपो आणि रिव्हर्स रेपो, नंतर आहे LAF लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, नंतर आहे ओपन मार्केट ऑपरेशन्स खुले बाजारातील व्यवहार, नंतर MSS मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम किंवा बाजार स्थिरीकरण योजना. याच्यामध्ये अजून आहेत बेस दर, नंतर थेट कारवाई, बँकांवरती जी कारवाई येते ती चलनविषयक धोरण आहे, थेट कारवाई, नंतर नैतिक समजावणी, नंतर सीमांत आवश्यकता मिनिमम जो बॅलन्स पाहिजे तो मेंटेन केला जाऊ शकतो, ती आवश्यकता वाढवू शकते बँक. नंतर वेचक पत नियंत्रण याच्या नावांवरती फक्त प्रश्न ठेवायचे. हे कुणाचे आहेत? RBIचं चलनविषयक धोरणातील साधने आहेत. RBIची म्हणजेच कुठली चलनविषयक धोरणाची साधने आहे ती. आणि दुसरी कुठली साधने आहे ती? राजकोषीय धोरणाची साधने, चलनविषयक धोरणाची साधने. याच्यावरती पेपरला क्वेश्चन असू शकतो. हे झालं चलनविषयक धोरण आणि झालं राजकोषीय धोरण, चलनविषयक धोरण. कर, करितर महसूल, काळ्या पैशांवरती नियंत्रण, तुटीचा अर्थ भरणा, शिल्कीचे अंदाजपत्रक, अनावश्यक खर्चात कपात, सार्वजनिक खर्च व कर्ज, वित्तीय प्रशासन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. ठीक आहे. नेक्स्ट IMP पॉईंट आहे FRBM ॲक्ट. नेक्स्ट पॉईंट महत्त्वाचा येतो FRBM. FRBM जो कायदा आहे राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा. राजकोषीय जबाबदारी FRBM कायदा. FRBM कायद्याबद्दल आता इन्फॉर्मेशन पाहिजे. FRBM कायदा काय सांगतो का? FRBM कायदा काय आहे? राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003.
FRBM जो कायदा आहे त्याला म्हणतो राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा किंवा फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2003. आता हा जो कायदा आहे या कायद्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहत असताना हा कायदा 2003ला म्हणजे 26 ऑगस्ट 2003ला संमत झाला. 26 ऑगस्ट 2003ला संसदेत संमत झाला. नंतर याचं जी अंमलबजावणी आहे, याचा जो अंमल आहे तो अंमल 5 जुलैपासून करण्यात आला. 5 जुलै 2004 पासून याचा अंमल करण्यात आला. 5 जुलै 2004 पासून याचा अंमल करण्यात आला. ठीक आहे. याचा हेतू काय होता बघा, राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करण्यासाठी, राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर कायद्याने बंधन. राजकोषीय तूट म्हणजेच राजकोषीय तूट आणि महसूल तूट ही कायद्याने कमी करण्यासाठी, कायद्याने कमी करण्याचे बंधन आणले. म्हणजे राजकोषीय तूट आणि महसुली तूट ही कमी केली पाहिजे यासाठी जो कायदा केला आहे तो कायदा आहे FRBM ॲक्ट. तो कायदा आहे FRBM ॲक्ट. आणि याच्यानुसार काही उद्दिष्ट ठरवण्यात आली. या कायद्यानुसार केंद्र सरकारवरती काही बंधने टाकली. या कायद्यानुसारच FRBM कायद्यानुसार केंद्र सरकारवरती काही बंधने टाकली. यातलं पहिलं बंधन होतं मार्च 2009 पर्यंत महसूल तूट शून्य करणे, महसूल तूट 0 करणे. मार्च 2009 पर्यंत महसूल तूट 0 करणे. आणि मार्च 2009 पर्यंतच राजकोषीय तूट 3% आणणे. राजकोषीय तूट 3% आणणे. 3% आणणे हे जे सेकंड बंधन होतं कशावरती, केंद्र सरकारवरती. हे काम कोणाचं होतं, केंद्र सरकारने एवढं कमी करावं. आता या कायद्यामध्ये जर बघितलं तर या कायद्यामध्ये सरकारच्या रोख पैशाच्या जमेपेक्षा अधिक होणारा पैशांचा खर्च भागवण्यासाठी, ठीक आहे ते जाऊ द्या, सरकारने एक्स्ट्रा कर्ज घेत असताना सरकारने खर्च भागवण्यासाठी RBI कडून कर्ज घेऊ नये. सरकारने एक्स्ट्राचा खर्च भागवण्यासाठी RBI कडून कर्ज घेऊ नये. ठीक आहे. सरकारने राजकोषीय व्यवहारात पारदर्शकता आणावी. सरकारने राजकोषीय व्यवहारात पारदर्शकता आणावी. नंतर RBI ने केंद्र सरकारच्या रोख्यांची खरेदी करू नये. RBI ने केंद्र सरकारचे जे रोखे आहेत, केंद्र सरकारच्या रोख्यांची खरेदी करू नये. इनडायरेक्टली हेच सांगायचे, RBI ने केंद्राला पैसा देऊ नये. केंद्राला आर्थिक किंवा पैसे देऊ नये. आर्थिक मदत करू नये किंवा पैसे देऊ नये. RBI ने केंद्राला पैसे देऊ नये हे त्यांनी सांगितलेलं आहे. प्राथमिक इश्यू खरेदी करू नयेत, म्हणजे जे प्रायमरी बॉन्ड्स आहेत ते प्रायमरी बॉन्ड्स खरेदी करू नयेत कुणी. RBI ने हे पण सांगितलं. दीर्घकालीन राजकोषीय स्थैर्य राखणे, लॉंग टर्मसाठी, म्हणजे दीर्घकालीन राजकोषीय स्थैर्य अचीव करणं किंवा स्थैर्य राखणे हे त्यातलं महत्त्वाचं ध्येय. नंतर केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर दरवर्षी 3 प्रकारचे विवरण मांडावे. केंद्र सरकारने 3 प्रकारचे विवरणे मांडावीत असं त्यांनी सांगितलं. त्यातलं पहिलं विवरण आहे मध्यावधी राजकोषीय धोरण. नंतर हे राजकोषीय धोरण डावपेच. आणि तिसरं आहे स्थूल अर्थशास्त्रीय आराखडा विवरण. हे 3 विवरणे मांडावी कोणी, केंद्र सरकारने. केंद्र सरकारच्या अगोदर राजकोषीय जबाबदारी कायदा हा जो कायदा आहे हा केंद्राच्या अगोदर कोणी लागू केला बघा. केंद्र सरकारच्या अगोदर हा जो कायदा आहे FRBM ॲक्ट आहे किंवा यासारखा जो कायदा आहे तो कोणी आणलेला आहे, तर कर्नाटकने सर्वात पहिल्यांदा आणला. कोणी, कर्नाटक राज्याने सर्वात पहिल्यांदा आणलेला आहे कायदा. त्याच्यानंतर पण होतं कोण, UP होतं, नंतर होतं पंजाब, नंतर होतं तमिळनाडू. कर्नाटक, UP, पंजाब, तमिळनाडू यांनी या राज्यात अंमल सुरू झालेला आहे ऑलरेडी याच्या आधी. FRBM कायद्याचा जो पहिला कार्यगट आहे, FRBM कायद्याचा कार्यगट पहिला होता FRBM कायदा कार्यगट 2003चा. याचा अध्यक्ष होता डॉक्टर विजय केळकर. हे त्याचे अध्यक्ष होते कुठल्या FRBM ॲक्टच्या कायद्याचे.
डॉक्टर विजय केळकर हे अध्यक्षतेखाली होते. याच्यामध्ये सदस्य कोणते होते? या कार्यगटात सदस्य कोण कोण होते बघा सदस्य. एक होता DC गुप्ता, दुसरे होते विनीता रॉय, DC गुप्ता, NS सिसोदिया, NC सिसोदिया, नंतर होते D स्वरूप आणि अशोक लाहिरी इत्यादी सदस्य होते. ठीक आहे. यांनी काही या कार्यगटाने काही लक्ष्य सुचवलेली आहेत. ती लक्ष्य याच्यावरती प्रश्न विचारतो. FRBM कायद्याचा जो कार्यगट आहे त्याच्यासाठी काही लक्ष्य आहेत ते काय सांगितलेलं आहे बघा. पहिलं लक्ष्य काय सांगितलं आहे? राजकोषीय तूट दरवर्षी, राजकोषीय तूट जी आहे राजकोषीय तूट ती दरवर्षी 0.3%ने कमी करणं, 0.3%ने कमी करावी. दरवर्षी एवढी ती कमी झाली पाहिजे कोणती? राजकोषीय तूट. आणि असं करत करत जाऊन 2008-9ला ती तूट 2.8% आणायची म्हणजे येणार ती. ठीक आहे. नंतर महसूल तुटीबाबत काय सांगितलं? महसूल तूट दरवर्षी 0.5%ने कमी करावी आणि असं करत करत 2008-9ला ही तूट 0.2%वरती आणावी. ठीक आहे. कर आणि GDPचं जे प्रमाण आहे, कर इज टू GDP, कर GDP यांचं जे प्रमाण आहे ते 13%च्या आसपास असावे, 13.2%च्या आसपास असावे. कर आणि GDPचं प्रमाण पर्यंत आणणे, कराच्या GDPशी प्रमाण, कर GDP प्रमाण 13.2%पर्यंत आणणे. कधी? 2008-9पर्यंत. आणि फोर्थ अर्थसंकल्पीय खर्च आणि GDP, अर्थसंकल्पीय खर्च इज टू GDP हे जे प्रमाण आहे GDPशी प्रमाण ते 14.3% आणणे, 14.3%वर आणणे. हे कोणी सांगितलं? हे या कार्यगटाने सांगितलं. FRBM कायद्याचा जो कार्यगट होता त्यानुसार या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिला होतं राजकोषीय तूट दरवर्षी 0.3% कमी करणं, महसूल तूट दरवर्षी 0.5% कमी करणं आणि कर इज टू GDPचं प्रमाण 13.2% आणि अर्थसंकल्पीय खर्च आणि GDPचं प्रमाण 14.3%. हा होता FRBM कायद्याबद्दल इन्फॉर्मेशन. FRBM कायद्याचं कार्यगटाला 2003ला अध्यक्ष होते विजय केळकर. आणि FRBM कायदा जो आहे त्यालाच मराठीत म्हणतात राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा. ठीक आहे. यांनी काय केलेलं आहे? राजकोषीय तूट आणि महसूल तूट कायद्याने कमी करण्याचे बंधन आणलेले आहेत. कुणावरती? केंद्र सरकारवरती ते बंधन आणलेलं आहे. नंतरचा पॉईंट येतो महत्त्वाचा पॉईंट येतो नंतर. FRBM जो कायदा आहे FRBM कायद्याची काही उद्दिष्टे त्या उद्दिष्टांचा विचार करायचा. आता याची काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट पाहिजेत. FRBM कायद्याची उद्दिष्ट. ठीक आहे. या कायद्याचे काही जे उद्दिष्ट आहेत, स्पेलिंग पाहू नका, उद्दिष्ट. FRBM कायद्याचे काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांच्याबद्दल माहिती पाहिजे. त्यातल्या उद्दिष्टांचा विचार केला तर यातले काही जे उद्दिष्ट आहेत जे महत्त्वाचे आहेत त्यातलं पहिलं उद्दिष्ट येतं वाढत्या सार्वजनिक कर्जास आळा घालणे. वाढत्या सार्वजनिक कर्जास आळा घालणे. आळा म्हणजे कमी करणे, आळा घालणे. ठीक आहे. त्याच्यावरती काहीतरी एक बंधन आणणं. आदर्श ऋण व्यवस्थापन करणं, आदर्श कर्ज व्यवस्थापन आणणे, आदर्श कर्ज किंवा ऋण व्यवस्थापन प्रणाली आणणे हे पहिले एक उद्दिष्ट आहे. नंतर राजकोषीय तूट कमी करणं, राजकोषीय तूट आणि महसूल तूट, राजकोषीय तूट अँड महसूल तूट कमी करणं हे एक महत्त्वाचं त्यांचं उद्दिष्ट होतं. नंतर शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता आणणे, राजकोषीय व्यवहारात काय आणणे? पारदर्शकता आणणे हे एक महत्त्वाचं होतं. महसूल तूट शून्य करणं, महसूल तूट काय करणं? शून्य करणं. आणि दीर्घकालीन राजकोषीय स्थैर्य आणि साधून बृहत स्थिरता आणणं. ठीक आहे. नंतर जे 14वा जो वित्त आयोग आहे त्या 14व्या वित्त आयोगाने काय केलं? 14वा वित्त आयोग जो आहे 14वा वित्त आयोग त्या 14व्या वित्त आयोगाने FRBMसाठी काही शिफारसी केल्या. वित्त आयोगाने FRBM कायद्यासाठी हा जो 2003चा कायदा आहे याबाबत काही शिफारसी केल्या. आणि त्यातली महत्त्वाची शिफारस होती FRBM कायद्यात सुधारणा करण्याऐवजी FRBM कायद्याच्या ऐवजी किंवा FRBM कायद्यात सुधारणा न करता एक नवीन कायदा आणावा. नवीन कायदा याच्या जागी आणावा आणि त्या कायद्याचं नाव ठेवायचं DCFSRL. आणि याचं महत्त्वाचं नाव काय बघा? DCFSRL म्हणजे काय? कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा. कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा आणावा. वित्तीय जबाबदारी कायदा कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा
आणावा अशी शिफारस कोणी केली? तर 14व्या वित्त आयोगाने केली. DSFSRL. आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात डेब्ट सिलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन आणि ही शिफारस कोणी केलेली आहे? 14व्या वित्त आयोगाने. ठीक आहे. FRBM कायद्यात दुरुस्ती करून केंद्र सरकारने, आता महत्त्वाचं, FRBM कायद्यात काय केलं बघा. FRBM कायद्याच्या रिलेटेड काही अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. हा जो FRBM कायदा आहे जो 2003ला संमत झाला आहे आणि 5 जुलै 2004 पासून तो लागू करण्यात आला आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा 1 एप्रिल 2015ला एक सुधारणा केली. 1 एप्रिल 2015मध्ये एक सुधारणा केली. तर सुधारणात काय केलं बघा. परिणामी महसूल तूट ही संकल्पना बाद करावी असं म्हटलं. परिणामी महसूल तूट संकल्पना रद्द करण्याची शिफारस केली. संकल्पना रद्द केली. ठीक आहे. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिसिट म्हणतात त्याला, ते जाऊ द्या. परिणामी महसूल तूट कधी रद्द केली? तर 1 एप्रिल 2015ला. ठीक आहे. नंतर राज्यांनी त्यांची वित्तीय सूट, राज्यांनी त्यांची स्वतःची वित्तीय तूट ही 3%वरच ठेवावी. 3%वरच ठेवावी. त्याच्यापेक्षा जास्त पण नको, त्यांच्यापेक्षा कमी नको. ठीक आहे. आणि राज्यांना दिलं जाणारं जे कर्ज आहे, राज्यांना अल्पबचत निधी जो आहे, राज्यांना अल्पबचत निधीतून जे कर्ज दिलं जायचं, अल्पबचत निधीतून दिलं जाणारं कर्ज रद्द केलं. राज्यांना अल्पबचत निधीतून दिलं जाणारं कर्ज 1 एप्रिल 2015 पासून बंद केलं. ते कर्ज देण्याची बंदच केली. आणि FRBM कायद्यात दुरुस्ती करून एक नवीन सेक्शन टाकावं असं सांगितलं होतं. ठीक आहे. आणि एक स्वतंत्र राजकोषीय परिषद स्थापनेची शिफारस केली. स्थापनेची शिफारस यात केली. स्वतंत्र राजकोषीय परिषद स्थापनेची याच्यामध्ये शिफारस करण्यात आली. ठीक आहे. नंतर जे मध्यावधीच्या सुधारणा म्हणतो आपण, राजकोषीय धोरणातील उद्दिष्ट झाली आणि 3 प्रकारची विवरण आहेत. मध्यावधी राजकोषीय विवरण, राजकोषीय धोरण डावपेच आणि स्थूल अर्थशास्त्रीय आराखडा विवरण. ठीक आहे. त्यातला हा जो मध्यावधीचा जो पार्ट आहे, ह्या मध्यावधी पार्टमध्ये जर बघितलं, याच्यामध्ये काय सांगितलं, जे मध्यावधी राजकोषीय धोरणाचे काही अंतिम उद्देश होते. त्याच्यामध्ये राजकोषीय तूट कमी करणे, त्याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश होता राजकोषीय तूट कमी करणे. ठीक आहे. त्यामुळे चालू खात्यावरील तूट कमी करणं, राजकोषीय तूट कमी करणं, चालू खात्यावरील तूट कमी करणं. आणि तूट कमी करण्यासाठी उचललेले सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे, आणि तूट कमी करण्यासाठी FRBM ॲक्ट, आणि तूट कमी करण्यासाठी काय केलेलं आहे, FRBM ॲक्ट आणलेलं आहे 2003ला. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये 2002ला कर्नाटकमध्ये लागू झाला आहे. कर्नाटकमध्ये 2002ला आणला होता. केरळमध्ये 2003ला आणला होता. तर पंजाबमध्ये 2003ला आणला होता. तमिळनाडू पण 2003ला आणला होता. आणि UPमध्ये 2004ला आणला होता. UPमध्ये 2004ला आणलेला आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र सरकारनं या FRBM कायद्याबाबत महाराष्ट्र सरकारनं काय केलेलं आहे बघा. आपले जे महाराष्ट्र सरकार आहे त्या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र FRBM कायदा आणला. महाराष्ट्र FRBM कायदा हा 2002ला आणला. की 2002ला याचं विधेयक तयार केलं आणि 2005ला लागू केला. हा कायदा महाराष्ट्रात कधी लागू केला? 2005ला लागू केला आहे. ठीक आहे. याच्यासाठी वेगवेगळे कार्यगट आले होते. पहिला कार्यगट 2003ला विजय केळकर आला होता. दुसरा कार्यगट पण विजय केळकरच होता. आणि तिसरा कार्यगट होता NK सिंगचा. ठीक आहे. FRBM कायदा जो आहे, या FRBM कायद्यासंबंधित काही कार्यगट होते. FRBM कायद्यासंबंधी कार्यगट, FRBM कायद्याच्यासाठी तीन कार्यगट आले होते. 3 कार्यगट. त्यातला पहिला कार्यगट आहे 2003चा विजय केळकर कार्यगट, यांच्या अध्यक्षतेखाली होता. त्यातले सगळे लक्ष सांगितलेले थोडली. याच्यामध्ये काय सांगितले, राजकोषीय तूट दरवर्षी 0.3% कमी करावी आणि महसूल तूट दरवर्षी 0.5% कमी करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर दुसरा FRBM कार्यगट, त्यातला पहिला झाला दुसरा FRBM कार्यगट. दुसरा FRBM कायदेगट हा सप्टेंबर 2012ला त्यांनी अहवाल दिला आहे. स्थापना कधी झाली? 2012ला स्थापन. अध्यक्ष होता विजय केळकर.
अध्यक्ष होते विजय केळकरजी, विजय केळकर हे अध्यक्ष होते. ठीक आहे. नंतर याचे सदस्य होते इंदिरा राजारामन आणि संजीव मिश्रा. सदस्य होते इंदिरा राजारामन आणि संजीव मिश्रा. इंदिरा राजारामन आणि संजीव मिश्रा. ठीक आहे. यांनी काय सांगितलं बघा, 2014-15पर्यंत राजकोषीय तूट 3.9% कमी करणे पर्यंत, म्हणजे 3.9% कमी करणं. तर महसूल तूट दरवर्षी 2% खाली ठेवणे. महसूल तूट दरवर्षी 2%पेक्षा कमीच ठेवणे. महसूल तूट 2%पेक्षा कमीच ठेवणे हे कोणी सांगितलं होतं? दुसरा FRBM कार्यगटाने. नंतर येतो तिसरा FRBM कार्यगट. तिसरा कार्यगट येतो, तो कार्यगट आला 2016ला. त्याने अहवाल दिला 23 जानेवारी 2017ला अहवाल दिला. याचा अध्यक्ष होते NK सिंग. NK सिंग कोण होते याचे अध्यक्ष होते. ठीक आहे. याचे सदस्य खूप होते, सुमित बोस, अरविंद सुब्रमण्यम, नंतर रथित रॉय आणि उर्जित पटेल हे याचे कोण होते? सदस्य होते. उद्देश काय होतील? मागील 12 वर्षातील FRBM अंमलबजावणीचा आढावा घेणे. FRBM अंमलबजावणीचा आढावा घेणे. FRBM अंमलाचा किंवा अंमलबजावणीचा आढावा घेणे. FRBMचे लक्ष्य ठरविताना विविध दृष्टिकोन व घटकांची निवड सुचवणे. राजकोषीय तुटीचे GDPशी प्रमाण काढून ते लक्ष्य म्हणून ठरवणे. राजकोषीय तूट आणि GDP प्रमाण काढणे आणि त्यानुसार लक्ष्य ठरवणे. याच्या काही ज्या शिफारसी आहेत तिसऱ्या गटाच्या, त्या शिफारसी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. FRBM कायदा रद्द करावा. FRBM रद्द करून DFRA कायदा आणावा. राजकोषीय तूट 2018 ते 21 मध्ये प्रतिवर्षी 2018 ते 21 प्रतिवर्ष 3% राखावी. 2021-22ला ती तूट 2.8% आणावी आणि 2022-23ला ती तूट 2.6% आणावी. तर 2023-24ला 2.5%. 2023-24ला ती 2.5% आणावी. काय? राजकोषीय तूट. तसंच महसुली तुटीचं पण आहे. महसुली तुटीचा विचार केला तर 2017-18ला महसूल तूट 2.3% होती आणि दरवर्षी ती 0.25% कमी करावी. दरवर्षी 0.25% कमी करावी, जेणेकरून 2023-24ला ती 0.8% राहील. 0.8% राहील. ठीक आहे. केंद्र सरकारचे GDPशी प्रमाण. केंद्र सरकारचे कर्ज GDP प्रमाण, जे कर्ज आणि GDPचं प्रमाण आहे, ते कर्ज GDP प्रमाण 49% जरी धरलं, 49.4% वरून 38.7% आणावं. 38.7% आणावं. ठीक आहे. आणि नंतर 40%च्या आतच ठेवावे. 40च्या आतच ठेवावे. राजकोषीय तूट 3% व राजकोषीय तूट 3% व 0 ± म्हणजे राजकोषीय तूट ती 3 ± 0.5 एवढीच ठेवावी. ठीक आहे. हे झालं FRBM कायद्याचा कार्यगट. त्यातला महत्त्वाचा आहे NK सिंगवाला आपला. NK तिसरा कार्यगट अध्यक्ष होते NK सिंग. दुसरा कार्यगट विजय केळकर. पहिला कार्यगट विजय केळकरचा आणि त्यांच्या शिफारसी. हे झालं FRBM कायदा.